जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातलं काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. आत उभय स्नेहे स्नेहाळा, वाढविसी मज बाळा, परी नित्य नवा सोहळा, संभ्रम आगळा निजबोधाचा, शिवशक्ती गणेशू, विश्वविष्णू चंडाशू, ऐसा अलंकार बहुवसू, निजविलासू लेवविशी, या परी मज बाळा, लेनी लेवविशी स्वलीडा, आणि लेई लेपनाचा सोहळा, पहाशी वेळोवेळा कृपादृष्टी, बाळका लेव विजे लेने, तयाचे सुख ते काय जाणे, तो सोहळा मातेने भोगणे, देवी जनार्दने भोगीजे सुख, आपुल्या छिद्र त्यांच्या गाठी, आवडी घालिशी माझ्या कंठी, याला घी मज पाठोवाठी, निजात्मदृष्टी सवेम धावे, समर्थ जयाचा जनकू, त्यास मानिती सकळ लोकू, एका जनार्दनी एकू, अमान्य अधिकू मान्य कीजे, बाळक स्वयं बोलोनेने, त्यासी माता शिकवी वचने, तैशी ग्रंथकथा कथने, स्वयं जनार्दने बोलविजे, तेने नवल केले येथ, मूर्खा हाती श्री भागवत, शेखी बोलविले प्राकृत, एकादशार्थ देशभाषा, परिसोनी प्रथम अध्यावो, उगाची राहिला कुरुरावो, पुढे कथा कथनी ठावो, काही अभिप्रावो दिसेना, आपण करावा प्रश्न, तव हा सांगेल कृष्ण निधन, या लागी राजा मौन, ठेला धरून निवांत, जाणूनी त्याच्या अभिप्रावो, बोलता जाहला शुकदेवो, तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो, तो हा अध्यावो परीक्षिती, हा एकादश अलौकिक, श्लोकाहून श्लोक अधिक, पदोपदी मुक्ती सुख, लगटले देख निज साधकान, ऐसे ऐकतांची वचन, राजा जाहला सावधान, मुक्ती सुखी आवडी गहन, अवधाने कान सर्वांग केले, ऐसे देखोन परीक्षिती, शुक सुखावे अत्यंत चित्ती, तो म्हणे अवधान मूर्धी, ऐक निश्चिती गुह्य ज्ञान, द्वितीयाध्यायी निरूपण, नारद वसुदेव संवाद जान, निमी जायतांचे प्रश्न, मुख्य लक्षण भागवत धर्म. आता या ओवींचा अर्थ. त्या दोघांच्या प्रेमानेच मज बालकाला वाढवावे, रोज नवीन अलौकिक प्रकारच्या आत्मज्ञानाचा सोहळा मला दाखवावा, शिव, शक्ती, गणेश, विश्व, विष्णू, सूर्य असे अनेक प्रकारचे अलंकार तू आपल्या हौसेनेच मला घालतोस, अशा प्रकारची भूषणे मला घालून हौसेने हा सोहळा वेळोवेळी कृपादृष्टीने तू पाहतोस. तान्ह्या बाळाला दागिने घातले तर त्याला त्यापासून कसले सुख वाटणार, ते दागिने पाहण्याचे खरे सुख त्याच्या मातेला लाभते. त्याप्रमाणे मजकडून ग्रंथ वदवून त्याचे सुख जनार्दन स्वामींनी घ्यावे. तू आपल्या चिदरत्नांच्या माळा अत्यंत प्रेमाने व हौसेने माझ्या गळ्यात घालतोस व त्या अलौकिक चिदरत्नांचे रक्षण करण्यासाठी तुझी ज्ञानदृष्टी माझ्या मागोमाग धावत येऊन माझा सांभाळ करते. ज्याच्या पिता नामांकित अशा मुलाला सर्व लोक मान देतात, त्याप्रमाणे जनार्दन स्वामींनी या एकानाथाला आपले म्हटले आणि योग्यता नसतानाही मी अधिक मान्यतेला प्राप्त झालो. लेकराला स्वतः काही बोलता येत नसते, त्याची आई त्याला काही शिकवित असते, तेच शब्द तो उच्चारत असतो. त्याप्रमाणे हा ग्रंथही जनार्दन माऊली माझ्या तोंडून बोलवित आहेत. त्यांनीच हा चमत्कार घडविला. श्रीमद भागवताच्या 1 दशस्कंदाचा अर्थ मराठी मातृभाषेतून माझ्यासारख्या अज्ञानी माणसाच्या मुखातून प्रकट केला. पहिला अध्याय ऐकून कुरुराजा परीक्षिती गप्प बसले. पुढची कथा ऐकण्याची त्यांची इच्छा दिसेना. आता आपण जर त्यांना प्रश्न केला तर शुकाचार्य कृष्णनिधनाची कथा सांगतील, म्हणून परीक्षिती राजा मौन धरून स्वस्थ बसला. त्यांच्या मनातील हा आशय जणू शुकाचार्य म्हणाले, हा अध्याय म्हणजे मोक्षाचा प्रस्तावच आहे. हा 11वा स्कंद संपूर्ण अलौकिक आहे. यात एकापेक्षा एक अर्थाने सरस श्लोक आहेत. साधकाला पावलोपावली मुक्तीचे सुख लाभते. असे भाषण ऐकताच परीक्षिती राजा सावध झाला,
कारण मुक्तिसुखाची त्याला फारच आवड होती. त्यामुळे त्याने आपले चित्त स्थिर करून सर्व लक्ष त्याकडे लावले. परीक्षित राजाची अशी उत्कंठा पाहून शुकाचार्यांना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले, तू अवधानाची मूर्ती बनलास. आता तू स्वस्थ अंतःकरणपूर्वक गुह्य ज्ञानाचे श्रवण कर. या दुसऱ्या अध्यायात नारद आणि वसुदेव यांच्या संवादाने भागवत धर्माची मुख्य लक्षणे निमिजायतांच्या प्रश्नरूपाने सांगितली आहेत. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.